नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आता हा ब्लॉग असाच आडझोड डेली ब्लॉग आहे, यामध्ये विशेष काही नाही। तसं विशेष एक गोष्ट आहे की आपल्या गोप्रोचा जो माउंट आलेला आहे, सगळ्या गोष्टी गोप्रोच्या जेवढ्या ॲक्सेसरीज आहेत त्या सगळ्या आलेल्या आहेत। आता फक्त ते हेल्मेटला व्यवस्थित प्रॉपर लेवलला सेटअप तयार करून घ्यायचा आज। आणि त्यात मला माझ्या मावस भावाचा म्हणजे माझ्या आजीदादाचा फोन आला की त्याला मोबाईल घ्यायचा, तर आपण तो पण ब्लॉग एक शूट होऊन जाईल आपल्या व्हिडिओमध्ये, ते पण बघूया। तोपर्यंत बघा ब्लॉगमध्ये हे बघा आपले सगळे ॲक्सेसरीज आलेले आहे। माउंट आहे, माईक आणि हे गोप्रो, इकडं गोप्रो म्हणजे गोप्रोचा हे आलेलं ते स्टँड आहे गोप्रोचा, आणि इकडं आपले हेल्मेट, ह्याला ही माउंटन ते वगैरे सगळं मी सेट करून घेतलेलं आहे। फक्त आज जाऊन ते आरजेकडे जाऊन आपण सगळं माईक वगैरे सगळं सेटअप आज करून घेऊ आणि बघूया। आता पहिले आपण जाऊ मोबाईल घ्यायला, चला। आपण आलो आहे SS मोबाईल शॉपीमध्ये। आता इथं SS मोबाईल शॉपी नाव दिसणार नाही, कालची राम स्वागताची तयारी एकदम सगळ्या संगमरमध्ये चांगली झाली आहे। SS मोबाईल शॉपीमध्ये एंट्री करूया। नमस्कार शेठ, बंधू येत आहे ना? जय श्रीराम। हा नमस्कार अक्षय शेठ। हा नमस्कार नमस्कार, इज्जत द्या ब्लॉगमध्ये, इज्जत द्या। हे बी झोपेतून उठून मॅनेजर आहे, लाज वाटायला पाहिजे याला। मी टाकणार, हे टाकणार, मी टाकणार, म्हणजे समाजात इज्जत कळायला पाहिजे वे। डोळे बघ, डोळे बघ, डोळे बघ। आणि हा एक कार्यकर्ता SS मधले सगळे मोबाईल जे खराब झाले ना, हा कार्यकर्ता रिपेअर करतो। त्यांचे मर्डर बिडर काही पण काढायचे काम हा करत असते। तर SS मोबाईल शॉपीमध्ये आलो होतो, तर हा माणूस बघा 200 मेगापिक्सल स्मार्ट 5G फोन आहे, 11 रुपये। अरे काय बोलतो, सारखं येणार जाणार ये 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 नाही चालू आहे तेच राजस्थळ्या, त्याच्या कानपडा तर मारता येणार नाही, बरोबर नाही रे? हा म्हण नाही तो म्हण, हे बरं हा हे कानपड ठेवून द्यायचे चपड मेंटल चाला तू नाले काय इथं आपले SS मोबाईल शॉपीचे हे डोरेमॉन हे जे आहे ना, हे बे रात्रभर भिजत घालून ये। आता इथे तुम्ही अवस्था पाहू शकता। थांब रे तू 2 मिनिट थांब, हे पाहायचं काय चाललंय, बोल बोल बोल। तसं काही नाही, SS मोबाईल शॉपीचा चांगला कार्य करताय। तुम्हाला कुठलीही ॲक्सेसरीज लागत असेल तर या सूरजला येऊन नक्की भेटा, तो तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल कर। हा याच्याकडे कुठला ब्रँड आहे? विवो। हा याच्याकडे मोबाईल त्याच्यातून तिथे। चला एकंदरीत अजितदादाचा हा iPhone 15 प्लस, आणि हे आता ओपनिंग करताय। करा करा करा, ऐक 60 एक झाली, आता दुसरी 60। आता हा फोन उलटा, हा आयफोन ये आयफोन भेटलेला, आता त्याचं उलटा 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 हा, अँड हे 60। वा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन, यांचा iPhone 15 प्लस फायनली आला। कॉंग्रॅच्युलेशन केल्यानंतर आता सूरज सगळ्या ॲक्सेसरीज त्यांना देणार। हा ॲडॅप्टर वगैरे सगळं सूरज आता त्यांना सेटअप करून देणार। हा पहिल्यांदाच घेतला फोन, पहिल्यांदाच। हा त्याचा पहिला आयफोन आहे। अरे पहिला आयफोन आहे ना दादा? का रे पहिला आयफोन आहे ना? हा पहिला आयफोन आहे आजी दादाचा, iPhone 15 प्लस डायरेक्ट। आता ॲक्सेसरीज मध्ये तर माहिती आहे काय काय येतं, इथं थोडं येतं, मग येतं। अरे लोक लय येड्यात करतात, लोकांच्या नको लक्ष देऊ। ही केबल 1 साईड, आता हे सगळं त्याचा डेटा ट्रान्सफर करायचा, आणि तोपर्यंत चला दादाचा आयफोन वगैरे सगळं घेऊन झालं व्यवस्थित, आणि त्याच्या काही सेटिंग्स वगैरे असं आयफोनच्या ते सगळ्या त्याला करून दिल्या। त्याच्यानंतर मी आलो होतो स्टुडिओला, आपला सेटअप हे करायला। आता RJ भाऊला फोन केला आहे मी, जो हेल्मेटचा सेटअप वगैरे लावून देणार व्यवस्थित। आणि त्याच्यानंतर मग आपण एक छोटासा ब्लॉग डायरेक्ट हेल्मेटचा व्ह्यूनं ब्लॉग घेऊ, बघूया नेमकी अँगल कसा येईल काय येईल, ठीक आहे? चला मित्रांनो, आवरून मी रेडी आहे हेल्मेट वगैरे घालून। ते RJ भाऊ फोन आला ना, तर त्याच्या इथं त्याच्या शॉपला जाऊन आपण आपला हेल्मेटचा जो माउंट वगैरे सगळा सेटअप आहे ना, तो सगळा क्लिअर करून घेऊया। आणि एक शूट करून बघूया पुढचा व्ह्यू तुम्हाला कसा दिसत। चलो चालू आहे मालदार रोडला सौभाग्य मंगल कार्यालयाच्या समोरच त्यांचं शॉप आहे, RJ मॉड्स अँड एंटरप्राइजेस। याच्याकडे तुम्हाला गाडीच्या सगळ्या ॲक्सेसरीज वगैरे भेटून जाईल। मला बोलवलं आणि तो आत्ताशी आलाय बघ, चाललाय तोंड घेऊन हळूहळू। डिपर काय मारतो, मला बोलवलं ना आत्ताशी आला तू। सर सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतो, सगळ्या येवा। माझ्या गाडीचं प्लॅटिनाचं सगळं इथूनच बसून घेतलंय मी। आता अजून ज्या बाकीच्या गोष्टी राहिले, रायडिंग गेअर वगैरे राहिलेत ना, ते नंतर घेणार आहे। आता RJ भाऊ तर सेटअपच्या मागे लागले, सेटअपचे याच्यात। आणि आपला हा गोप्रोची जशी तुम्ही ब्लॉग चेक केलाय सगळा गोप्रोचा ब्लॉग, तर आपला गोप्रो तुम्ही परत एकदा पाहून घ्या। जोपर्यंत ते सेटअप लावतोय तोपर्यंत आपण गोप्रोचा हा जो माउंट आलाय गोप्रोचा
आता याच्यात गोप्रो ठेवायचा जेणेकरून तो गाडीवर वगैरे पडायचा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्यातून सुद्धा आता इथं ॲडॅप्टर येतं गोप्रोचं इथं, तर ते सध्या काय ऑर्डर केलेलं नाही, गरज नाही सध्या. ज्या टायमिंगला प्रॉपर त्याचं हे होईल त्या टायमिंगला आपण ते ऑर्डर करून सेटअप करू. आता हे सेटअप करू. चला गोप्रोचा सेटअप झाला, याच्यात एकदम परफेक्टली बसलाय गोप्रो. आणि जर आता चालू केलं जरा गोप्रो 10 ब्लॅक, हे बघा गोप्रो तर प्रॉपर लेवलला चालू झालेलं आहे. आणि सेटिंग्स वगैरे तर त्याचे मी वाईडच ठेवलं आहे जेणेकरून गाडीवर पूर्ण अँगल तुम्हाला गाडीचा अँगल वगैरे सगळा व्यवस्थित सेटअप दिसेल. तर बघूया अजून ते हेल्मेटचं तर काम चालू आहे. सगळा सेटअप एकदा झाला की तुम्हाला याचा पण एक व्ह्यू घेतो गोप्रोचा. ठीक आहे मित्रांनो, आपला सेटअप असा रेडी झाला आहे एकंदरीत. तर बघूया व्हिडिओ एकदा गोप्रोचे डायरेक्ट व्ह्यू घेऊ कसा येतोय कसा नाही, आणि आवाज पण किती क्लिअर येतोय किती नाही ते चेक करूया. आता हा तरी गोप्रो व्ह्यू आहे. गोप्रोचा व्ह्यू एकंदरीत आपण चेक करू शकतो. गोप्रोचा व्ह्यू असा येईल की आपली गाडी इथं उभी आहे, ती आरजी भाऊची राणी उभी आहे. गोप्रोचा व्ह्यू आता कसं आहे काय आयडिया नाही, आपण गाडीवर एक चेक करून घेऊयात कारण मला गोप्रोचा एक विजिबिलिटी जो पाहिजे ना ती दिसत नाही. एकदम चेक करून घेऊ आपण. गोप्रोचा विजन एक चेक करायचं आहे की किती येतं आहे किती नाही. एक राऊंड मारून येऊया जेणेकरून आपल्याला विजन किती आलं आहे किती नाही, आणि माझा आवाजही किती येतो आहे किती नाही. कारण माईक लावलेला आहे ना, तो माईकमध्ये आवाज पण तेवढा क्लिअर आला पाहिजे. आता फक्त एक जस्ट राऊंड मारून चेक करायला मी की माझा आवाज किती येतो आहे आणि गोप्रोचं विजन किती क्लिअर होतं. एकदा विजन जर क्लिअर झालं तर मग काही टेन्शन नाही आपले. मग छोटे छोटे ब्लॉग पण येत राहतील, टेन्शन राहणार नाही काय. एक सेटअप आपला जो होता एकदा तो त्याची व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता. एक जे आता दुसरा माउंट एकदा जो जे माउंट म्हणता याला तो एकदा लावून बघूया आणि आणखी व्ह्यू बघूया की किती क्लिअर येतो. जो व्ह्यू तुमच्यासाठी क्लिअर राहील तो आम्ही सेट करून तिथं जेणेकरून टेन्शन राहणार नाही. आणि या ॲडॅप्टरमुळं काय झालं की मला व्हॉईस वगैरे एकदम परफेक्ट तरी आवाज आला आहे. आता तुम्हाला किती येतो आहे किती नाही बघूया. आता दुसरा माउंट जो आता जॉईन केला आम्ही एक त्याचा पण एक व्ह्यू चेक करून बघू किती येतो आहे किती नाही. आता इथं तो व्ह्यू लावल्यामुळं काय झालं विषय की मला थोडंफार दिसायला लागलं, पहिलं मला दिसत नव्हतं. आता तुम्हाला गाडी आणि थोडंसं वर पण दिसत असेल. आता गाडी इकडं आणि रस्त्याला समोर जर मी मानाची सरळ ठेवली तर बऱ्यापैकी सगळा एरिया कवर होत आहे. आता इथं कोण नाही माझं, इथून एवढा राऊंड मारून आपण एक चेक करून घेऊ किती काय. हां एवढा अँगल तर परफेक्ट वाटतं, जास्त हे करायची काही गरज नाही. या अँगल लावलं कसं माहिती का, डेली ब्लॉगसाठी टेन्शन राहणार नाही. एकदम डेली ब्लॉगसाठी आपण यूज करू शकतो या अँगलचा परफेक्टली. तर अँगल परफेक्ट असला तर डोक्याला काय टेन्शन राहणार. एकंदरीत व्ह्यूनुसार असं समजलं की आपला जो पहिला व्ह्यू होता ना तोच बेटर आहे. आणि यानं काय होईल की थोडंफार पुढं सारखं असं आलं की व्ह्यू पण ब्लॉक होईल माझा आणि माझं सारखं लक्ष त्याच्यात असल्यामुळे माझं गाडी चालवताना लक्षही राहायचं नाही. सो आपण हे स्किप करू आणि फक्त दुसरा जो रेग्युलर माउंट आहे तो टाकून घेऊ त्याला, म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला व्ह्यू परफेक्ट येईल आणि मलाही परफेक्ट विजन क्लिअर राहील. चला येऊ गाडी सर, धन्यवाद सगळ्या आपल्याला मदत केल्याबद्दल. मित्रांनो तुम्हाला जर काही गाडीचे मॉडिफिकेशन वगैरे करायचं असेल तर प्लॅटिनाची पल्सर करायची असेल तर आरजे भाऊला येऊन नक्की भेटा, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतील. चलो आरजे भाऊ. तर आता आपला तर गोप्रोचा सेटअप एकदम परफेक्ट झालं आहे आणि विषय असा आहे की माईकचा आवाज पण परफेक्ट येत असेल. एक चेकअप केलं होतं की माईकचा आवाज येतो आहे नाही येतो आहे, पण एकदम परफेक्ट असा आवाज येतो. मलाही जीवाला बरं वाटलं, कारण काय होतं की मोस्टली व्हिडिओ चालू असताना काही गोष्टी समजत नाही की चालू आहे की नाही चालू. आणि चालू गाडीवर विषय असा होतो की मला गोप्रोचं पहिलेच मी पुण्याला जाताना ज्या टाईमला पुण्याला गेलो तर मी आधी पूर्ण डायरेक्ट गोप्रो लावला आणि वाऱ्याचा अंदाज घेतला. आता समोरून येतो त्यांचा आवाज एकदम परफेक्ट येत होता आणि माझा आवाज त्यामध्ये फार कमी जात होता. आता इथं काय होईल की माझाही आवाज एकदम परफेक्ट येतो आहे आणि पुढून गाड्यांचा वगैरे आवाज येतो तोही एकदम परफेक्ट जातो आहे. आता हे कालचं 22 जानेवारीची सगळी तयारी होती संगमेमध्ये राम मंदिर आहे. आता राम मंदिराची एक आढावा घेऊ होती तुमच्याशी काही अडचण नाही. आणि गोप्रोचं आणखी कसं आहे की एक फक्त आज त्याचं एक टेस्टिंग चालू आहे. आता हा जो ब्लॉग आहे हा रँडमली ब्लॉग चालू आहे की
जेणेकरून दिवसभर डेली काय चालू आज मग फक्त डोक्यात काय होतं की गोप्रोचा सेटअप लावून घेणं होतं. मग ते त्यात दादाचा फोन आला की त्याला आयफोन घ्यायचा आहे. तर तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघितलंच आयफोन वगैरेचं सेटअप तर झाला आपला व्यवस्थित, त्यांना सेटिंग करून वगैरे दिल्या. आता एक आम्ही चौघं भाऊ म्हणजे मी, सुदर्शन दादा, महेंद्र. आता महेंद्रला तर तुम्ही ओळखतात. आधी आज जो ब्लॉगमध्ये बघितला तो मोठ्या मावशीचा मुलगा तो अजित होता. आणि बंधू माझे मोठे बंधू त्यांचं माझी असे ब्लॉग वगैरेमध्ये काही भेट झाली नाही जास्त. त्या टाईमला त्यांची नाही भेट होईल त्याचा पण मी परिचय करून देईल तुम्हाला. माझा मोठा भाऊ आहे. आणि मी आता आलो क्लासपाशी. त्या क्लासपासून आता फक्त काही कपडे ड्रायक्लिनिंगला द्यायचे तेवढे फक्त देऊन आपण एंड करूया. आता आपण पोचलो आहे आपल्या क्लासवर. आता गाडी सध्या तरी बाहेरच पार्क करू जेणेकरून आपला हे तर तुम्हाला सगळं माहिती आहे आपलं हे कुठे काय अकॅडमी. मस्त अकॅडमीवर आलो आहे. वन साईड अँगल आता किती दिसतं आणि किती नाही माझे ते आता लक्षातच नाही. गोप्रो चालू आहे नाही येते हे माहीत नाही मला. मी एकटाच बडबड करतो आहे. ते अकॅडमीवर आलो. एक मी पुन्हा आहे त्या शूटला परत रिटर्न चाललो आहे. धीरज दादाकडे चाललो आहे मी. आता धीरज दादाच्या दुकानावर तो नाही, तो घरी आहे. तर आपण ते घरी जाणार डायरेक्ट. घरी जाऊन आपण त्याला ते कपडे त्याला ड्राय क्लिनिंगसाठी द्यायचे त्याच्याकडं. तो त्यासाठी मग मी तिकडं चाललो आहे. गोप्रोचं आणखी एक टेस्टिंग होऊन जाईल. आता विषय असा हो राहिला की हप्ता पण आताच्या कंडिशनला होता मला पण हे माहीत नाही आहे की रेकॉर्डिंग चालू आहे की नाही. इथं फक्त हेच चालू आहे. आणि भाऊ याचा अरे तुझ्या घरचा रस्ता आहे का तू एवढा मध्ये थांबला आहे झाकून तुल्या आड झोड रस्ता करायचं कसं व्हायचं. मागं बंद मागितलं ना मागं गाडी येते नाही येते डायरेक्ट क्रॉस करू राहिला. मग धक्का वगैरे लागला असतं ना मग तिथं कावर केलं असं तिथं येण्याचं काय खरं आहे. तर आपला विषय असा चालू होता की गोप्रोचे व्ह्यूज आता ज्या पद्धतीनं ब्लॉगिंग चालू केलं तर आपल्या चॅनल तर एवढंच मॉनिटाईज होईलच. तर गोप्रोचा व्ह्यू एकदम क्लिअर आणि आवाज आता नोबितालाच माहिती की आवाज कसा येईल काय नाही. कारण एडिटर तर तोच आहे आणि मला तोच सांगेल की किती सेटअप क्लिअर करायचा अजून. कारण गोप्रोला जो नॉईज कॅन्सलेशनचा जो ॲडॅप्टर आहे जो गोप्रोचा ओरिजिनल ॲडॅप्टर आहे तर तो सेटअप जर घ्यावा लागेल. जर मला गरज पडली व्हॉईसची तर तो सेटअप घ्यावाच लागेल. त्याशिवाय चालणारच नाही. गोप्रोचा विषय असा होईल की बॅटरी सध्या तरी एकच आहे. बॅटरी मी एकच घेतली आहे. आणि बॅटरी एक असल्यामुळे काय होईल की मला नोबिता बोलला मॅक्स टू मॅक्स जर गोप्रो जर कंटिन्यू चालू ठेवला तर तो जास्तीत जास्त 20 मिनटं चालेल फक्त असं तो बोलला आहे मला. पण मग 20 मिनटाचा विषय काय आहे की मला तरी असं काय जाणवलं नाही. कारण मी जेव्हा बॅटरी वगैरे फुल चार्ज केली ना त्यानंतर ते 3 तास दाखवतं. आता दाखवायला 3 तास दाखवतं पण कंटिन्यू शूट तर काय करणार नाही ना गाडीवर. नॉर्मल जागेवर कुठं जिथं पॉसिबल होईल तिथं फक्त आपल्याला तिथं शूट आपण टार्गेटनुसार शूट करणार. असं परफेक्टली डायरेक्ट कंटिन्यू शूट नाही करणार आहे. आलं म्हणजे असं वाटतं यार जंगलात आलं एखादं पुढं. जंगल पण लोकांचं जंगल काय गल्ली बोळ्यात राहतोय तो. वन साईड गल्ली बोळ्यामध्ये राहतोय. रांगोळी बिंगोळी तर एकदम भारी काढली. कालची रांगोळी वाटतं. वहिनी त्यांचं जेवण चाललंय. जय श्रीराम. हे टाकल्या यानं टक्कल कधी केलं धीरज दादा. हा टाकल्या हा हेच ते हे धीरजाची घरातले सगळे मासे. अजून यांचे नामकरण काही झालेलं नाही. पण जो हा काळा आहे हा काळा सांड हा काळा काल हे सगळ्यांनी कंडी केली. या 5 जण किती 1 2 3 4 5 आहे ना. या 5 जणांनी कंडी केली काल खेळता ना. या इकडं या सकारामचा मर्डर केला. हे बाय शेवटच्या घटका मोजू राहिला तो. त्याने धीरदादाला आवाज दिले पण त्यानं काही ऐकलंच नाही. धीरदादाला लक्षात नाही आलं. त्यांना वाटलं खेळतंय पण बिचार शहीद होण्याच्या मार्गावर आहे. बघा शेवटचं हे मोजते. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली कमेंटमध्ये हे करा माशासाठी सकारामसाठी. अरे आपण धीरदादाकडे कपडे दिले आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. क्लासवर जाऊन आपल्या स्टुडिओला जाऊया आणि ब्लॉगचा एंड करूया. ब्लॉग छोटासा आहे जास्त मोठा काय ब्लॉग घेतला नाही. मी बरेच असे ब्लॉगर बघितले ज्यांच्याकडे स्प्लेंडर आहे आणि जे ऑलरेडी पूर्ण केदारनाथ वगैरे तिकडं त्या साईडला जाऊन स्प्लेंडरला गेलेले मी बरेच बघायला केलं. तर त्यासाठी असं काही नाही की तुमच्याकडं स्पोर्ट बाईकच पाहिजे. कॉन्टेंट तुमचा कुठल्याही गाडीवर चांगलंच नाही. पण ते काय होतं लोकांना स्पोर्ट बाईक बघायची सवय लागली की हां याच्याकडे स्पोर्ट बाईक आहे याचा कॉन्टेंट चांगला आहे किंवा स्पोर्ट बाईक करतोय तो नाही करतोय. मग असं काही नसतं.
कारण अँटॉर्कवर पण 2 मुली अँटॉर्कवर आय थिंक तामिळनाडू साईडनं निघाल्या होत्या फिरण्यासाठी अँटॉर्कवर. आता त्या मोपेडवर 2 जणी बसलेल्या आहेत. त्यांचाही सेटअप वगैरे रायडिंग गेअर वगैरे सगळं एकदम प्रॉपर लेवलला त्यांनी घातलेलं होतं. पण मग अँटॉर्कसारख्या गाडीवर ते जर करू शकतं तर माझी प्लॅटिना आहे. माझी तर एकदम बादशाही बबलीच गाडी आहे. मग त्यावर तर होईलच ना, साधी गोष्ट आहे. तर आता जवळच आता परत आपण तुम्ही आहे तीच गल्ली पुन्हा बघताय जवळ आपण लवकर जाऊन तिथं क्लासवर जाऊन आहे ना ब्लॉग एंड करूया. आणि इन फ्युचर आपल्या घर चांगली बाईक वगैरे आली तर मग आपण पण बाकी लोकांसारखे व्हिडिओज काढूया. पण आता आपल्या स्टुडिओला आलो आणि स्टुडिओला येऊन आपण आता मस्त आतमध्ये बसून आता ब्लॉग एंड करूया. ब्लॉग एंडचा तो व्ह्यू वेगळा येईल कारण मग मोबाईलमध्ये व्हिडिओ घ्यायचे. आता माझा आवाज एकदम परफेक्ट आहे ना कारण गाडी वगैरे सगळं वाढता आवाज नाही आहे ना. आलो आहे क्लासमध्ये. लाईट कॅमेरा आणि ॲक्शन राप रोप हे बघा असा लुक दिसतो आपला वन साईड म्हणजे एकंदरीत आता दिसत. ठीक आहे. आता गोप्रो थोडासा चार्जिंगला तसं आहे गोप्रो चार्जिंग पण आपण गोप्रो चार्जिंगला लावून देऊ आणि व्हिडिओचा एन मोबाईलवर करू. तर एकंदरीत गोप्रो चार्जिंगला लावून दिला आहे मी आणि ही आपल्या माऊची स्ट्रीम चालू आहे. आता थोडंसं आपला ब्लॉग एंड झालं की माऊच्या स्ट्रीमला जॉईन होईल मी गेम खेळायला. तर असंच ब्लॉग डेली ब्लॉग वगैरे येत राहतील, नवीन कुठल्याही गोष्टी येत राहतील. तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आवडलं तर कमेंट नक्की करा कारण काही रायडर जे आहे ज्यांना जर काय माझ्याकडून काही चूक वगैरे होत असेल रायडिंगच्या याच्यामध्ये तर मला नक्की त्याचे काही इन्स्ट्रक्शन सांगा आणि मी ते नक्की फॉलो करेन. ठीक आहे. तर कमेंट नक्की करा. चला येतो.